तर कसं काय पब्लिक, नमस्कार. तर पब्लिक निघालोय आपण कारव्याला आज. हा तीच कारव कराडच्या मागायची. मग काय बघा या कमानीत आत गेलो आणि आता आलोय डायरेक्ट बघा दानाई मंदिर पशी. मग इथं आधी म्हणलं दर्शन घ्यायचं मस्त पैकी. कारवे गावचं ग्रामदैवत आहे दानाई आहे हो. मग काय इथं आलो शुभम मम्मी आधी म्हणलं शुभमला दर्शन घेऊया. दर्शन घेऊन झाले आपल्याकडे मावशीकडे जायचं आहे हो. मग काय आधी दर्शन घेतलं बघा दानाई देवीचं. मस्त पैकी दर्शन झालं असं. आता मंदिराच्या बाहेर आलो बघा. मंदिराच्या बाहेर आल्यावर मग इथं पण दर्शन घ्यायला लागलो जाकाई देवीचं. मग इथलं पण दर्शन घेतलं आणि आता जरा मंदिरातला परिसर बघायचा म्हणलं. मंदिर तर खूप मोठं आहे बरं का, त्यामुळे काय त्यात विषयच नाही. मग काय मंदिराच्या असं बाहेर का नाही, बाहेर डोंगराई देवीचं मंदिर आहे हो. मग डोंगराई देवीचं पण दर्शन घेतलं. आता शुभमला म्हणलं जाऊया आमच्या मावशीच्यात, कारण तिथनं आपल्याला गाडी घ्यायची होती मामाची ना आपल्या घरी न्यायची होती हो. मामा आपला दिल्लीला असल्यामुळे आता गाडी मावशीच्याच होती. पण तिथं मावस भाऊ पण आता पुण्याला जॉबला गेलाय हो, त्यामुळे आता ती गाडी तिथं पडूनच राहत्या. त्यामुळे मामा म्हणला गाडी जाऊन तेवढी आण. मग हे आपल्या मावशीचं दुकान आहे बघा. मग काय आलो मावशीच्या घरापाशी. ही गाडी आपल्या मामाची आहे बघा, ही आपल्या इकडे न्यायची आहे. तर इथं चालवायला कोण नाही. मावशीन काका काय तर दारात मुरुम टाकत होती. मावशी म्हणली आता चहा पिऊन झालंय दिवसात ना आलायस. मग काय चहा बी पिलू न काढली गाडी आणि मग काय मी शुभम निघालो. शुभमला म्हणलं माझी गाडी घे तू. मग मी घेतली मामाची गाडी. मग काय आलो की वाटणी पळवत. आमचा मामा दिल्लीला असल्यामुळे काय गाडी चालवाय कोण नसतंय हो. मग स्टेशनवर आल्यावर आधी त्याला टाकून घ्यायचं म्हणले. आणि आता मग काय आज शुक्रवार व स्टेशनवरला बाजार हो, वडापाव खाऊन जाऊया शुभमला. ही केस तर वाऱ्यानं सारखी हलते तीच. अहो द्या की सोडा की. काका काय वडापाव देणार झाले, काय बोलायचं काका काय वडापाव देणार, त्यामुळे आम्ही कोबी मंचुरियनच घेतलं हो. आता दिना झाले त्यानं कसं घ्यायचं, मग काय कोबी मंचुरियनच घेतलं हो. त्यात काय विषय नाही, टॉपचा विषय झाला. मग काय व्यवस्थित झालं बघा सगळा नाश्ता. रेल्वे अशी दिसलीच बघा शिवनुलीमध्ये. तर पब्लिक चला भेटूया उद्याच्याला आपण.